ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सावळी विहीर खुर्द इथे सुरू असलेल्या शैक्षणिक, औद्योगिक आणि पायाभूत विकास कामांना अधिक गती देण्याच्या उद्देशानं भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोमवारी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली आहे। राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीपासून ते MIDC परिसरामधील रस्ते, गटार, पाणीपुरवठा, पंपिंग स्टेशन, बांधकाम सुरू असलेल्या ITI महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी तसेच अन्य मूलभूत सुविधांपर्यंत प्रत्येक कामाचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला। यावेळी संबंधित अधिकारी, अभियंते, ठेकेदार आणि ग्रामस्थांच्या सोबत विकास कामांबाबत विस्तृत चर्चा करत कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। सर्वप्रथम डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सावळी विहीर खुर्द इथे उभारण्यात येत असलेल्या राज्यामधील महत्त्वाकांक्षी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची पाहणी केली। पशुवैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे राज्यामधील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे। पशुसंवर्धन क्षेत्राला देखील नवी दिशा मिळणार आहे। महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचं काम, विविध शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळा, प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तसेच इतर पूरक बांधकामांची प्रगती त्यांनी प्रत्यक्ष पाहून अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली आहे। बांधकामांच्या प्रत्येक टप्प्यावरती दर्जेदार साहित्याचा वापर झाला पाहिजे। कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणवत्तेशी तडजोड होता कामा नये। प्रत्येक काम तांत्रिक निकषांनुसार आणि नियोजित वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत। पाहणीच्या दरम्यान काही ठिकाणी आवश्यक सुधारणा सुचवत त्या तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले। भविष्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी संबंधित असलेल्या या प्रकल्पामध्ये प्रत्येक बाब उच्च दर्जाची असणं आवश्यक आहे असं त्यांनी अधोरेखित केलं। तर यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी MIDC मधील परिसरामध्ये सुरू असलेल्या ITI महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली। औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आधुनिक तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता असून या ITI महाविद्यालयामुळे परिसरामधील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे। त्यासोबतच स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ सहजच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। यावेळी त्यांनी इमारतीच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेत गुणवत्तेबाबत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या आहेत। त्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी MIDC मधील परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनची देखील पाहणी केली। औद्योगिक विकासासाठी सातत्यपूर्ण आणि पुरेसा पाणीपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे असं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी पंपिंग स्टेशनची कार्यक्षमता, यंत्रसामग्रीची स्थिती, भविष्यामधील पाण्याची गरज आणि देखभाल व्यवस्थेचा आढावा घेतला। उद्योगांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। त्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थ आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह सावळी विहीर खुर्द MIDC परिसराची सविस्तर पाहणी केली। औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, सांडपाणी निचरा, स्वच्छता, अतिक्रमण, वीज, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला। अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था, पावसाळ्यामध्ये पाणी साचण्याच्या समस्या तसेच गटार व्यवस्थेमधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या। ग्रामस्थांनी विविध अडचणी मांडत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते, ठेकेदार, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, सी24 तास, सावळी विहीर। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।
पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल.